जय शिवराय मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अनेक नवीन बदल त्या ठिकाणी झालेले आहेत. आजपर्यंत हे नवीन बदल कोणकोणते झालेले आहेत आणि या नवीन बदलासह ऑनलाईन पद्धतीने नवीन अर्ज कसा भरायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि प्ले स्टोअर वरती जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप या ठिकाणी सर्च करायचं आहे. इथे जर तुमच्याकडे असेल तर त्याला अपडेट करून घ्या, नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्या. ओपन यावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. तुमचा टाका किंवा तुम्ही कोणाचाही नंबर या ठिकाणी टाकू शकता. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी दिसते की टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करा. इथे टर्म अँड कंडिशन तुम्हाला दिसते. खाली या इथे स्वीकारा यावरती क्लिक करा आणि लॉग इन यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायची. इथे एक छोटीशी एक विंडो ओपन होणार आहे. प्रोफाईल अपूर्ण आहे असं म्हणून की आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला दिसत आहे की पूर्ण नाव विचारले. तुम्ही कोणाचंही पूर्ण नाव टाकू शकता, तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता. जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली इथं ईमेल ID टाकायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहात तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर खाली इथे तालुका विचारला जाईल. एक कोणता तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि सगळ्यात खाली नारी शक्ती टाईप या ठिकाणी विचारला आहे. तुम्ही कोण सामान्य महिला आहात का अजून कुठलं बचत गट आहे, सजीव आहात, गृहिणी आहात, अंगणवाडी सेविका आहात, जे कोणी तुम्ही असाल ते तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अपडेट करा यावरती क्लिक करा. प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. जे तुम्ही प्रोफाईल या ठिकाणी अपडेट केलेली आहे, जे नाव वगैरे टाकलेलं आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि ही या ठिकाणी पहा खाली ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, इथे नारी शक्ती दूत या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे. त्यानंतर योजना दिसत आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज, म्हणजे जर तुम्ही अर्ज केलेले असतील तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर इथे पहा योजना याच ठिकाणी तुम्हाला एक खाली दिसतं पहा हमीपत्र PDF डाउनलोड करा. तर इथे एक हमीपत्र आहे, ते PDF स्वरूपामध्ये या ठिकाणी इथे क्लिक केल्याच्या नंतर ते डाउनलोड होणार आहे. ते डाउनलोड तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून त्यावरती ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा साईन त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि ते स्कॅन करून कुठे अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एवढं काम आता करून घ्या. त्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याच्या अंतर्गत तुम्हाला खाली दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर हा अर्ज ओपन होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे. यामध्ये सुरुवातीला महिलेचे संपूर्ण नाव इथे आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसते पहा पती किंवा वडील. जर लग्न झालेलं नसेल तर वडील या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि लग्न झालेलं असेल तर पती या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर इथे समोरच तुम्हाला दिसत आहे जर वडील सिलेक्ट केला असेल तर वडिलांचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि जर पती सिलेक्ट केला असेल तर पतीचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि खाली तुम्हाला इथे महिलेचे लग्नापूर्वीचं जे काही नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि खाली जन्म दिनांक यावरती असं सिंपलचं क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारचे तुम्हाला ओपन होणार आहे. इथे तुम्हाला दिसत आहे यामधून तुम्हाला वर्ष जे काही जन्मवर्ष आहे ते जन्मवर्ष या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. जन्मवर्ष सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला महिना सुद्धा दिसत आहे. व्यवस्थित हा पाहून घ्या. जर तुमचा महिना जर वेगळा असेल तर या ठिकाणाहून बदलून घ्या तो महिना आणि या ठिकाणी तारीख सिलेक्ट करा आणि खाली ओके दिसत आहे ओके करा. ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी महिलेचे नाव आणि जन्मतारीख तुम्हाला पूर्णपणे दिसणार आहे. त्यानंतर खाली पहा अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती. तर यामध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे जो की आता आधार कार्डवर किंवा रेशन कार्डवर जो आहे तो पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोणता जिल्हा आहे तो आधार कार्ड नुसार टाकायचा आहे हा. त्यानंतर गाव
गाव किंवा शहर जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर हे पहा, जिल्ह्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला कोणता तरी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो असेल तो. त्यानंतर इथे तालुका तुम्हाला दिसेल, तो तालुका तुम्हाला या ड्रॉप बॉक्स मधून इथून सिलेक्ट करायचा आहे जे असेल तो. त्यानंतर तुमचं गाव तुम्हाला टाकायचं आहे. गाव टाकल्याच्या नंतर खाली ग्रामपंचायत आहे की नगरपालिका आहे की नगर परिषद आहे, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्या खाली तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर जो आधार लिंक असेल तोच शक्यतो या ठिकाणी टाका. खाली तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकायचा आहे. व्यवस्थित टाकून घ्या, चूक होता कामा नये. त्यानंतर इथे तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल की शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या काही योजना राबवण्यात येतात त्याचा लाभ तुम्ही घेता का. इथे शक्यतोवर नाही हा पर्याय इथे सिलेक्ट करा. त्यानंतर खाली इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑलरेडी सिलेक्टेड असे ते तसंच राहू द्या. वैवाहिक स्थिती या ठिकाणी विचारलेली आहे. यामध्ये तुम्हाला महिला अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, निराधार आहे, घटस्फोटी आहे किंवा इतर काही आहे, त्यापैकी जे योग्य असेल ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली हे नवीन या ठिकाणी आलेलं आहे की महिलेचा जन्म जर परप्रांतीयात झाला आहे का, म्हणजेच पर राज्यामध्ये दुसऱ्या राज्यात झालेला आहे का. जर झालेला असेल, ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झालेला असेल तर या ठिकाणी यस म्हणजे होय करायचा आहे, किंवा जर नसेल तर नाही यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तर या ठिकाणी बँकेचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. जे कोणती नॅशनलाइज बँक असेल त्याचं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर कोटक महिंद्रा असेल, वेगवेगळे जे नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर बँक खातेदाराचे नाव म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला बँकेचा IFSC कोड विचारेल, तो IFSC कोड पूर्णपणे या ठिकाणी बरोबर टाकून घ्या. त्यानंतर खाली एक क्वेश्चन तुम्हाला विचारेल की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, म्हणजे बँक अकाउंटला तुमचा आधार लिंक आहे का. तर इथे होय या पर्यायावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि बँक अकाउंटला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला ते आधार लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता इथे डॉक्युमेंट जे काही अपलोड करायचे आहे ते सुरुवातीला आहे आधार कार्ड. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे, किंवा ते जर नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला. आणि शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड हे 15 वर्ष जुना असेल तर तुम्ही ते या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, हमीपत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करायचं आहे. त्यावरती साईन घ्यायची आहे. जे काही अर्जदार कोणी असतील त्यांची साईन घेऊन या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर बँक पासबुक, बँक पासबुक जे तुम्ही खाते क्रमांक वरती दिलेला आहे, बँक डिटेल दिलेली आहे, तेच बँक पासबुक या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्यानंतर महिलेचा जन्म जर परप्रांतामध्ये झालेला असेल तर पतीचे कागदपत्र द्यायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जर जन्म झाला असेल तर त्याचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. अपलोड, आता अपलोड कसे करायचे आहेत ते तुम्हाला सांगतो. की हे आधार कार्ड दिसतंय, आधार कार्डवर सिंपल असं क्लिक करायचं. तुम्हाला असं आधार कार्ड दस्तावेज स्त्रोत निवडा असं येईल. त्यामध्ये एक गॅलरी म्हणजे गॅलरीवर क्लिक केलं तर तुमच्या फोनमध्ये ते घेऊन जाईल, आणि कॅमेरावरती क्लिक केलं तर तुम्हाला तो कॅमेरानं तुमचा जो काही आधार कार्ड आहे त्याचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी काढता येईल. तर मग आता गॅलरीवरती क्लिक करतो, कारण ऑलरेडी या ठिकाणी असल्यामुळे मी गॅलरीवरती क्लिक करतो आणि या ठिकाणून आधार कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं आदिवास प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पहा इथे लिहिलेलं आहे 15 वर्षपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामध्ये इथे गॅलरीला सिंपलसं क्लिक करायचं आणि इथून ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. इथून त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, आणि हे जर नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढायचं आहे. या ठिकाणावर सिलेक्ट करा. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर हमीपत्र, हमीपत्र मी तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिले, डाउनलोड करून घ्या. ते या पद्धतीचा असणार आहे.
त्यानंतर खाली इथे बँक पासबुक वर या पद्धतीने क्लिक करा. सेम तेच ऑप्शन तुम्हाला तसे तुम्हाला इथे दिसतील आणि बँक पासबुक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी जर महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर या राज्यामध्ये जे पती राहतात त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि ते जर नसतील तर तुम्हाला इथे जर महिला याच राज्यात जन्म झालेला असेल तर आवश्यकता नाही. तर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आणि हा फोटो तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी काढायचा आहे. तर यावरती अर्जदाराचा फोटो यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदाराचा म्हणजे अर्जदार जी महिला आहे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी काढायचा आहे. काढल्याच्या नंतर तुम्हाला इथं सिंपल असं टिक करायचं आहे. फोटो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर खाली दिसत आहे ऍक्सेप्ट हमीपत्र डिक्लेरेशन यावरती असं क्लिक करायचं. हे डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दिसणार आहे. खाली स्वीकारा यावरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर खाली दिसत असेल तुम्हाला माहिती जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी माहिती आहे तुम्ही भरलेली पूर्ण फॉर्म मध्ये ती पूर्ण प्रिव्ह्यू होणार आहे म्हणजे दिसणार आहे तुम्हाला. ती व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. जर त्याच्यामध्ये काही चूक असेल तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती लगेच बॅक तुम्ही येणार आहात आणि व्यवस्थित त्यामध्ये चेंजेस करून परत माहिती जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. आणि सर्व माहिती बरोबर असेल तर खाली सबमिट नावाचा ऑप्शन आहे त्यावरती सबमिट करायचं आहे. आणि सबमिट करून तुम्हाला एक जो मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती एक व्हेरिफिकेशन ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय नाव यावरती क्लिक करायचं आहे. आणि व्हेरीफाय नाव वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे. ठीक आहे. आणि हा सबमिट केलेला अर्ज तुम्हाला कुठे पाहायचा आहे इथे पहा. इथे आल्याच्या नंतर इथे दिसत असेल यापूर्वी केलेले अर्ज. इथे तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे सबमिट केलेला तो सबमिट केलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि तुम्हाला हमीपत्र या ठिकाणाहून बी डाउनलोड करता येतं. इथे पहा तुम्हाला दिसत आहे योजनामध्ये की हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा यावरती क्लिक केलं की हमीपत्र तुमचं डाउनलोड होणार आहे. ते डाउनलोड झालेल्या हमीपत्राची प्रिंट काढायची त्यावरती महिलेची साईन घ्यायची आणि ते अपलोड करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.